संयुक्त राष्ट्रांचा लोकसंख्येबाबतचा 2022चा अहवाल हा 11 जुलै म्हणजे जागतिक लोकसंख्या दिनी प्रसिद्ध झाला। या अहवालात 2023 या वर्षात भारत हा चीनलाही मागे टाकत सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनणार असा अंदाज वर्तवला जातोय। या संपूर्ण अहवालात आपण काळजी करण्यासारख्या कोणत्या गोष्टी आहेत सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी जागृती आणि तुम्ही बघताय सलाम ठाणे। 2022 मध्ये चीनची लोकसंख्या ही 1426 दशलक्ष इतकी होती, तर भारताची लोकसंख्या ही 1412 दशलक्ष इतकी होती। या वर्षभरातच भारत चीनला मागे टाकेल असा या अभ्यासाचा अंदाज आहे। अर्थात असं असलं तरी गेल्या वर्षी भारतात झालेल्या राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणात असं आढळून आलंय की या वर्षी भारतातील प्रजनन दर हा कमी होऊन 2.2 वरून 2.0 वर आला आहे। इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्सेसचे संस्थापक आणि वरिष्ठ प्राध्यापक के.एस. जेम्स यांच्या म्हणण्यानुसार भारत हा लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकेल असं सातत्याने सांगितलं जात आहे। पण पुढच्या काही काळामध्ये लोकसंख्येबाबत चिंता करण्याची गोष्ट नाही, कारण जागतिक लोकसंख्या ही 8 अब्जांवर गेली असली तरी भारतासह अनेक देशांनी त्यांचा प्रजनन दर कमी करण्याचे प्रमाण हे गाठले आहे। भारताची लोकसंख्या ही आधीच 1.4 अब्ज इतकी आहे आणि ती कमी होण्याआधी 1.6 अब्जांपर्यंत जाऊ शकते असा अभ्यासकांचा अंदाज आहे। त्यामुळे ती आधी स्थिरावेल आणि नंतर कमी होईल असं त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे चिंता आहे ती लोकांच्या जीवनमानाची, त्यांच्या गुणवत्तेबद्दलची। आपण त्यांची गरिबी कमी करू शकतो का, त्यांना योग्य त्या आरोग्य सुविधा पुरवू शकतो का, त्यांना शिक्षण सेवा देऊ शकतो का, या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणं जास्त महत्त्वाचं आहे। संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात असं आढळून आलंय की 1950 नंतर 2020 मध्ये प्रथमच लोकसंख्या वाढीचा दर हा प्रतिवर्षी 1% घटला आहे। या शतकाच्या अखेरपर्यंत तो आणखी मंदावण्याचा अंदाज वर्तवला जातोय। म्हणजे जगभरातील प्रजनन दरामध्ये घट झाली आहे। अर्थात फक्त प्रजनन दरात घट नाही झाली, तर औषधोपचारातील सुधारणा, लोक आरोग्य सेवेपर्यंत पोहोचू शकणे, सुधारलेले जीवनमान यामुळे मृत्यू दरातही घट झाली आहे। आणि मृत्यू दरातील घट ही देखील लोकसंख्या वाढीसाठी एक महत्त्वाचं कारण ठरतंय असं संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात म्हटलं आहे। त्यामुळे हे सगळंच एक प्रकारचं दुष्टचक्र असल्याचं म्हटलं जातंय। एकीकडे लोकसंख्या वाढ तर दुसरीकडे कमी झालेला मृत्यू दर याचा परिणाम म्हणजे उत्पादक वयातील तरुणांची संख्या कमी होणं आणि अनुत्पादक वयातील वृद्धांची संख्या वाढणं। हा प्रकार जगभरातील अनेक देशांमध्ये पाहायला मिळतोय। भारतातही परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही। 0 ते 14 आणि 15 ते 24 या वयातील लोकांची संख्या कमी होते, तर 25 ते 64 आणि 65च्या पुढील वयातील लोकसंख्या वाढताना दिसते। याचा परिणाम म्हणजे अनुत्पादक वयातील लोकांना सेवा पुरवणे या सगळ्या गोष्टींचा मोठा ताण येण्याची शक्यता वर्तवली जाते। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास सलाम ठाणे या पेजला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।